हाय, वेलकम टू फायटर्स अकॅडमी. आपला पहिला धडा आहे बघा 10वीचा दोन चलातील रेषीय समीकरण. दोन चलातील रेषीय समीकरणे सोडवण्याच्या पद्धती आपल्याला शिकायच्या आहे आणि दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय हे आपल्याला शिकायचं आहे. त्याचबरोबर या धड्यामध्ये बघा आपल्याला दोन पद्धती आहे, आलेख पद्धत आणि क्रेमरची पद्धत, ते आपल्याला शिकायचे आहे. त्यानंतर दोन चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्याजोगी समीकरणे आणि शेवटी एक सामायिक समीकरणांचे उपयोजन, एवढे टॉपिक क्लिअर करायचे आहे. बरोबर, आपण टॉपिक वाईज जाऊयात. बघा, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणजे काय ते आधी आपण अभ्यासू. ज्या समीकरणांमध्ये दोन चले वापरलेली असतात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाची कोटी एक असते त्या समीकरणाला आपण काय म्हणतो, दोन चलातील रेषीय समीकरण असं म्हणतो. आता समजा सहगुणक आणि चल म्हणजे काय हे बघा. समजा मी 6xy लिहिलेला आहे. 6 हा काय झाला, सहगुणक. जी काही संख्या असते तिला आपण काय म्हणतो, सहगुणक. आणि एक्स वाय ए बी म्हणजे ए टू झेड पर्यंत जे काही अक्षर असतील त्यांना आपण काय म्हणतो, चलपदे म्हणतो. काय म्हणतो, चलपदे. मग चलपदे आणि सहगुणक यांच्यात फरक तुम्हाला समजला. मग आता समीकरणे आहे ज्यांच्यामध्ये दोन चल आहे. समजा फक्त 3x असं जर लिहिलं असतं तर इथे चल किती आहे, एकच आहे. इथे काय आहे, 6xy आहे. x हे वेगळं चल आहे आणि y हे पण काय आहे, वेगळं चल आहे. अशा प्रकारे जर दोन चल असतील तर त्या समीकरणाला आपण दोन चलातील रेषीय समीकरण म्हणतो. पण कधी, जेव्हा त्या चल पदाची कोटी एक असते. बघा आता इथे काय आहे बघा, कोटी. कोटी म्हणजे इथे वरती जी संख्या असते ती, इथे काहीच नाहीये म्हणजेच त्याची कोटी आपण काय करतो, आपण एक्स गृहीत धरतो. बरोबर, ह्या पूर्ण चलपदाची कोटी किती येणार, एक. जर असं असेल तर आपण काय म्हणतो, ते समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे. त्याचं सामान्य रूप आहे बघा, ax अधिक by अधिक c बरोबर 0. हे त्याचं काय आहे, सामान्य रूप. आणि यामध्ये a b c ह्या वास्तव संख्या असतात आणि ते शून्य एकाच वेळी नसतात, तेव्हाच आपण ते काय म्हणू शकतो, दोन चलातील रेषीय समीकरण म्हणू शकतो. आता पुढे उदाहरण दिलं आहे बघा, वर्गमुळात 2x वजा वर्गमुळात 5y बरोबर 16. आता सामान्य रूपाप्रमाणे आधी आपल्याला काय करावं लागेल, 16 डाव्या बाजूला आणावा लागेल. तो आणताना काय होणार, वजा बरोबर 0. बघा आता जरी इथे वर्गमुळात 2 वर्गमुळात 5 आहे, पण आधी काय बघा, चल बघा दोन चल आहे का, आहे, x आणि y. त्यांची कोटी एक आहे का, आहे. म्हणजे हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरण आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे एक सामायिक समीकरण. दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळेस जेव्हा विचार केला जातो त्यांना आपण काय म्हणतो, एक सामायिक समीकरण म्हणतो. हे सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती पण आपण शिकणार आहोत बघा. त्याच्यावर सराव संच 1.1 आहे. आता ही फक्त कृती पूर्ण करायची आहे. फक्त आपल्याला इथे बॉक्समध्ये काय करायची आहे, संख्या. आणि एक सामायिक समीकरण कसं सोडवायचं ही त्याची काय आहे, पद्धत आहे. बघा, पहिलं आहे 5x अधिक 3y बरोबर 9 आणि दुसरं समीकरण आहे 2x वजा 3y बरोबर 12. त्यांनी काय दिलं आहे, समीकरण 1 आणि 2 यांची काय करायची आहे, बेरीज. बेरीजच्या रूपामध्ये मांडलेले आहे. बघा 9 आणि 12 यांची बेरीज करा, किती उत्तर येणार, 21. इथे काय आहे, 3y आणि इथे पण आहे 3y, सारखे आहे. पण याला चिन्ह आहे अधिक, याला आहे वजा. अधिक वजा काय होऊन जातं, वजा. म्हणजे त्याचं उत्तर किती येणार, 0. इथे काय आहे, 5x अधिक 2x किती होणार, 7x. x ऑलरेडी आहे. मग इथे काय होणार बघा, 21. आणि हा 7 इकडे गुणाकारात होता, तो इकडे काय झाला, भागाकारात. 7 ने 21 ला भाग द्या, उत्तर किती येणार, 3. x बरोबर किती उत्तर आलं, 3. आता x ची किंमत मिळाली. आता आपल्याला कोणाची किंमत शोधायची आहे, y. त्यासाठी काय केलं आहे बघा, x बरोबर 3 समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 का आहे बघा, का आहे 5x. x ची किंमत किती आहे, 3, ती टाकली. ठीक आहे. आता इथे 5 त्रिक 15 होणार, पण हा 15 आपल्याला काय करावा लागेल, उजव्या साईडला नेताना तो काय होणार, वजा. 9 वजा 15 किती होणार, वजा 6. इथे y बरोबर काय होणार, वजा 6 भागिले 3. उत्तर किती येणार, वजा 2. म्हणजेच x आणि y च्या किमती किती आलेल्या आहेत, 3 आणि वजा 2. एक सामायिक समीकरण सोडवायचे म्हणजेच काय करायचं आहे आपल्याला, की जे चल दिलेले असतील. आता इथे चल x आणि y होते. एखाद्या उदाहरणात a आणि b असू शकतं, m आणि n असू शकतं. तर त्या चलांच्या किमती फक्त आपल्याला काय करायच्या असतात, शोधायच्या असतात. ठीक आहे. बघा आता आपण यावर उदाहरण बघू की एक सामायिक समीकरण सोडवायचं आहे. पहिलं उदाहरण बघू. आधी आपण सामायिक समीकरण जे आहे ते लिहून घेऊ. 3a अधिक 5b बरोबर 26. त्यानंतर आहे a अधिक 5b बरोबर 22. याला समीकरण आपण 1 म्हणू आणि याला समीकरण 2 म्हणू. काय करणार बघा, 5b सारखे आहे, पण ते कसे झाले पाहिजे, कॅन्सल झाले पाहिजे. पण याला इथे अधिक आहे आणि इथे पण अधिक आहे. अधिक अधिक काय होणार, अधिक. उत्तर 10b येणार.
पण आपल्याला 10 बी नको उत्तर काय पाहिजे आहे 0. मग 0 कधी होऊ शकतं बरं की जेव्हा त्यांची काय होणार वजाबाकी. मग आपण काय लिहिणार इथे समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. ठीक आहे. मग आपण समीकरण लिहिणार 3a अधिक 5b बरोबर 26 वजा a अधिक 5b बरोबर 22. आता वजाबाकी करताना काय होतं 2 नंबरचे समीकरण असेल त्याचे चिन्ह काय होता विरुद्ध. अधिक असेल तर वजा होईल, वजा असेल तर अधिक. बघा आता इथे 26 वजा 22 किती उत्तर येणार 4. अधिक 5b वजा 5b अधिक वजा काय होणार वजा म्हणजे उत्तर येणार 0. 3a वजा a आता इथे सहगुणक काहीच नाही म्हणजे काय आहे 1. मग 3तनं 1 वजा करा उत्तर येणार 2a म्हणजेच आपल्याला मिळालं 2a बरोबर 4. मग a बरोबर आपण शोधू शकतो 4/2 म्हणजेच a बरोबर किती आलेला आहे 2×4. आपल्याला a ची किंमत मिळाली. आता आपल्याला b शोधायचं आहे. त्यासाठी काय करू बघा आपण a बरोबर 2 आहे हे समीकरण 1 मध्ये टाकू. 1 किंवा 2 मध्ये कोणत्याही याच्यात तुम्ही टाकू शकता तुम्हाला जे योग्य वाटेल ते. समीकरण 1 आधी आपण लिहिणार 3a अधिक 5b बरोबर 26. आता a च्या ऐवजी फक्त 2 लिहिणार 3 गुणिले 2 अधिक 5b बरोबर 26. 3 दुणे 6 अधिक 5b बरोबर 26. आता हा अधिक 6 आहे तो तिकडे जाणार जाताना काय होणार वजा 6. मग 26 वजा 6 करा किती उत्तर येणार 20. आपल्याला फक्त b ची किंमत पाहिजे आहे म्हणून 20 आणि 5 गुणाकारात आहे तर तो काय होणार भागाकारात. 5 ने भाग दिल्यावर उत्तर किती आलं b चं 4. म्हणजेच a आणि b च्या किमती किती आलेल्या आहे एक सामायिक समीकरण सोडवल्यावर 2 आणि 4. सोपं आहे की नाही बघा. अशा पद्धतीने आपण एक सामायिक समीकरण सोडवू शकतो. ठीक आहे.